चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती स्मारकासाठी बहुजन आझाद सेनेचे भव्य आंदोलन. चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारकाची स्थापना करण्यात यावी या मागणीसाठी बहुजन आझाद सेनेने आज भव्य आंदोलन केले. या आंदोलनाचे मुख्य नेतृत्व समाजरक्षक स्वप्नील जाधव यांनी केले असून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आणि महिला यात सहभागी झाल्या होत्या. बहुजन आझाद सेनेचे हजारो कार्यकर्ते स्वप्नील जाधव यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात महिलांचाही लक्षणीय सहभाग होता. आंदोलनकर्त्यांनी जय भीम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करत चाळीसगाव रेल्वे स्टेशन परिसर दणाणून सोडला होता. यावेळी बोलताना आंदोलनाचे मुख्य नेते स्वप्नील जाधव यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला. ते म्हणाले, जोपर्यंत आम्हाला या मागणीवर ठोस आश्वासन किंवा निर्णय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही. आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय हे आंदोलन स्थगित होणार नाही. हे आंदोलन सुमारे 1.5 तास चालले. या आंदोलनाने संपूर्ण चाळीसगाव तालुक्याचे लक्ष वेधून घेतले. प्रशासनाने यावर तात्काळ लक्ष घालून योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या आंदोलनामुळे रेल्वे स्टेशन परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आंदोलन शांततेत पार पडले. प्रकाशक नितीन मरसाळे यांच्या माहितीवरून.